तिळपोळीचे सारण तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी पांढरे तीळ, 1 वाटी गूळ, अर्धी वाटी शेंगदाणे, पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे। आपण सुरुवातीला कढईमध्ये पांढरे तीळ, शेंगदाणे, 1 चमचा खसखस, सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घेऊया। त्यानंतर त्याच कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकून बेसन पीठ गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून बेसन पीठ देखील गोल्डन होईपर्यंत भाजून घेणार आहे। आणि आता मिक्सरच्या भांड्यात आपण सुरुवातीला शेंगदाणे वाटून घेऊया। आपले शेंगदाणे वाटले गेले की त्याच्यामध्येच भाजलेलं खोबरं, खसखस आणि पांढरे तीळ आपण वाटून घेऊया। आपले पांढरे तीळ वाटले गेले की त्यामध्ये भाजलेलं बेसन पीठ, गूळ, 1 चमचा विलायची पावडर, खिसलेलं जायफळ आणि पाव चमचा मीठ टाकून आपण मिक्सर बंद चालू करून हे देखील मिक्सरला वाटून घेणार आहोत। आपलं सर्व सारण वाटलं गेलं की तुम्ही पाहू शकता। आता मी हे स्टीलच्या डब्यात किंवा काचेच्या बरणीत काढून घेणार आहे आणि